च्या सेकंड इयरच्या स्टुडिओला आपण यावर्षी स्टार्ट करणार आहोत. ऑनलाईन यावेळी आपले जे काही लेक्चर्स आहेत ते ऑनलाईन स्वरूपात असणार आहेत आणि ऑनलाईन लेक्चर्समध्ये आपण मी तुम्हाला डेमो देणार आहे आणि ह्या डेमोचं व्हिडिओ तुम्हाला कदाचित मे बी यूट्यूब किंवा एक लिंक पाठवली जाईल, त्याद्वारे तुम्ही हे व्हिडिओ बघू शकतात आणि व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यावर तुम्हाला एक अंदाज येईल की हे तुमचं असाइनमेंट्स आहेत कशा पद्धतीने करायचे आहेत आणि मग त्याच्यावर मी तुम्हाला फोटोग्राफ किंवा मॉडेलचं जे काही स्वरूप असेल ते तुम्हाला कळेल आणि त्याच्यावरून तुम्हाला हे लेक्चर्स अटेंड करायचे आहेत आणि तुम्हाला तुमची असाइनमेंट कंप्लीट करायची आहे. या वर्षीचं पहिली असाइनमेंट आपली जी काय आहे ते आपण बेसिक्सपासून सुरुवात करणार आहोत, ज्याच्यामध्ये तुमचे ड्रॉइंगच्या संदर्भातले, प्रपोर्शनच्या संदर्भातले आणि लाईटच्या संदर्भातले जे काही डाऊट्स आहेत मी ते तुमचे क्लिअर करणार आहेत. अप्लाइड आर्टच्या सेकंड इयरला तुमचे जे काही असाइनमेंट आहेत तुम्हाला ड्रॉइंग फ्रॉम लाईफ हा सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये ह्युमन बॉडी, ह्युमन कॅरेक्टर हे तुम्हाला इथे बसलेलं दिसणार आहे आणि त्याचं तुम्हाला पूर्ण प्रपोर्शन बॉडीचं कसं असलं पाहिजे, त्याच्यावर नेमका जो काही नॅचरल लाईट आहे तो पडला तर तो कसा दिसणार आणि त्याचा आपण कसा अभ्यास केला पाहिजे, तर ह्या संदर्भात आपण सगळे डिस्कशन करणार आहोत. मी तुम्हाला याच्यामधल्या ज्या काही डिटेलिंग आहे, टेक्निकल पार्ट आहेत ते तुम्हाला तुमचे डाऊट्स आहेत ते सगळे क्लिअर करणार आहेत. आज आपली पहिली असाइनमेंट आहे ते आहे हेड स्टडी आहे. या हेड स्टडीमध्ये तुम्हाला समोर आज कास्ट ठेवलेला आहे. या कास्टवर जो काही लाईट पडतो आहे त्या लाईटवर लाईटचा लाईट मिडल डार्क हे तुम्हाला प्रपोर्शन द्वारे मी तुम्हाला सांगणार आहे, इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवणार आहे. आणि मग कास्टवर जेव्हा लाईट पडतोय तर त्याच्यामध्ये लाईट मिडल डार्क, रिफ्लेक्टेड लाईट, हायलाईट हे जेव्हा पडतं आणि त्याच्यामुळे कसे डायमेन्शन्स क्रिएट होतात हे तुम्हाला कळून येईल. ठीक आहे, मग सुरू करूया. आज आपलं पहिलं हेडपासून मी तुम्हाला सुरुवात करत आहे. हेड स्टडी मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं कंपोजिशन खूप इम्पॉर्टंट आहे. आता कंपोजिशन करताना तुमचा जो काही पेपर आहे या पेपरवर हेड तुम्ही कसं कंपोज करत आहात तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. हा तुमचा पेपरचा सेंटर आहे, तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे की हेडचं साईड म्हणजे आपण कुठे बघतोय त्याची जी काही स्पेस आहे फेसची, तर त्या साईडचा जो बॅकग्राऊंड आहे तिकडे तुमचं कंपोजिशनची स्पेस जी आहे पेपरची ती जास्त सुटली पाहिजे. अगेन्स्ट माझं ज्या फेसचं ज्या साईडला डिरेक्शन आहे त्याच्या अपोजिट साईडचं जी निगेटिव्ह स्पेस आहे ती कमी सुटली पाहिजे. मग आता माझं हेड आहे, कॅमेरा इकडे घे. माझं जे हेडचं अँगल आहे तो राईट साईड आहे माझ्या किंवा माझ्या लेफ्ट साईड आहे, तर माझी जी लेफ्ट साईड आहे ती माझी जी स्पेस आहे ती नेहमी जास्त सुटली पाहिजे आणि माझ्या राईट साईडची जी काही स्पेस आहे कास्टच्या ती निगेटिव्ह स्पेस आहे ती कमी सुटली पाहिजे. त्याच्यामुळे माझं जे काही हेड आहे ते मी जर इकडे ड्रॉ केलं तर हे माझं ड्रॉइंग कॅमेऱ्यामध्ये दिसतंय ड्रॉइंग, तर हे माझं ड्रॉइंग जे आहे ते चुकीचं होणार, हे माझं कंपोजिशन चुकीचं होणार आणि त्याची जी नजर आहे ते पेपरच्या बाहेर जाणार. त्याच्यामुळे तसं न करता माझं जे काही कंपोजिशन आहे सेंटरला मी जर घेतलं इथे, अगेन माझी पॉझिटिव्ह स्पेस जी आहे ती देखील माझी इक्वल राहते, निगेटिव्ह स्पेस देखील माझी इक्वल राहते. तर तसं देखील माझं कंपोजिशन आहे ते टेक्निकली चालेल पण तेवढं परफेक्ट नाही वाटणार. पण तेच कंपोजिशन मी थोडंसं ऑफ सेंटरला जर मी ठेवलं हे जर मी टेक्निकली ऑफ सेंटरला जर ठेवलं माझं ड्रॉइंग
तर मे बी ही माझी जी काही निगेटिव्ह स्पेस आहे फेसच्या साईडची ती जास्त जर सुटली आणि इकडची माझी निगेटिव्ह स्पेस जी काय आहे ती जर मी कमी सोडली तर टेक्निकली हे सगळ्यात आयडियल कंपोजिशन असणार. हे कंपोजिशनचे काही रूल्स आहेत. कंपोजिशन कुठलंही चित्र असून दे, भले तो फोटोग्राफ असून दे, एखादं पेंटिंग असून दे, किंवा मग तुम्ही जे काही असाइनमेंट करणार त्याच्यामध्ये जे काही कंपोजिशनचे रूल आहेत त्या रूलप्रमाणे तुमचं आयडियल कंपोजिशन आहे ते नेहमी ऑफ सेंटर असलं पाहिजे. म्हणजे काय तर हा माझा व्हर्टिकल पेपर आहे, तर माझं कंपोजिशन कधीच सेंटरला नसलं पाहिजे. ते एकतर इथे इथे माझा गोल्डन पॉइंट जो आहे तो कंपोजिशनचा फोटोग्राफ असून दे किंवा काय ह्या 4 पॉईंटवरच जर आला तर ते कंपोजिशन माझं आयडियल कंपोजिशन सारखं मानलं जातं. त्याच्यामुळे ड्रॉइंग पण करताना तुम्ही भले फुल फिगर मॉडेल ड्रॉ करत आहात तर ही निगेटिव्ह स्पेस जी आहे ती कमी सुटली पाहिजे आणि ही पॉझिटिव्ह स्पेस जी आहे फेसच्या डिरेक्शनमध्ये तर ही स्पेस नेहमी जास्त सुटली पाहिजे. मी जर सेंटरला जर ठेवलं असतं मॉडेल तर माझी कदाचित निगेटिव्ह स्पेस जी आहे ती जास्त सुटेल. त्याच्यामुळे सेंटरला कंपोजिशन न करता नेहमी कंपोजिशन जे आहे ते ऑफ सेंटर केलं गेलं पाहिजे, तर ते आयडियल कंपोजिशन असं मानलं जातं. ओके, आता हेड स्टडी करताना सगळ्यात पहिलं हेड काढायचं आहे. तर बरेचदा स्टुडंट्स काय मिस्टेक करतात तर डायरेक्ट आउटर शेप काढायला जातात. तर आउटर शेप न करता पहिले त्याची अनाटॉमी समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक बॉडीचा प्रत्येक पार्ट हा एक जॉमेट्रिकल फॉर्ममध्ये जर तुम्ही बघितला आणि तो जॉमेट्रिकल फॉर्ममध्ये काढून मग त्याला काउंटूर कडे घेऊन गेलात तर मे बी तुम्हाला ते ड्रॉ करणं खूप सोपं जाणार आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला त्याचं आपला फेस जो आहे त्याला डायमेन्शन्स आहेत, नुसता गोल नाही. तर त्याला समोरची बाजू आहे, ही साईडची बाजू आहे, ही साईडची बाजू आहे, ही मागची बाजू आहे. जसा एक आयताकृती ठोकळा असतो त्याच पद्धतीमध्ये आपल्या चेहऱ्याला देखील ठोकळ्यासारख्या या बाजू आहेत आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला आपलं हेड बसवायचं आहे तर ते देखील इकडे सहज बसू शकतं आणि हे त्याचे साईडचे प्लेन्स आहेत. मग आता चेहऱ्यामध्ये वेगवेगळे प्रपोर्शन घेण्याच्या काही टेक्निक्स आहेत, काही प्रकार आहेत. जसं फॉर एक्झाम्पल आपला चेहरा जो आहे हा 3 भागामध्ये डिवाइड झालेला आहे. हेडलाईन पासून ही माझी हेअरलाईन आहे. ओके, हेअरलाईन टू आयब्रो हे एक प्रपोर्शन आहे. त्याच्यानंतर आयब्रो टू माय नोज हे सेकंड प्रपोर्शन आहे आणि नोज टू माय चिन हे एक प्रपोर्शन आहे. तर चिन टू हेअरलाईन हे जे काही माझं प्रपोर्शन आहे तर हे कसं घ्यायचं तर माझा पाम जो आहे हे आपला फेस हा लाईफ साईज फेस आहे. तर आपला जो पामची जी लाईन आहे ते माझं फिंगर टिप, तर हे माझं फेसचं प्रपोर्शन आहे. हे बरोबर माझं फोरहेड लाईनला येतं. तर हे देखील मी जर इकडे माझ्या चिन लाईनला जर ठेवली ही लाईन माझा हात तर ही बरोबर माझी ही येणार, ती माझी फोरहेड लाईन येणार. ओके, फोरहेड लाईन पासून हे माझी चिन येते आणि ही माझी हेडलाईन येते, ती म्हणजे वरची ही माझी हेडलाईन येणार. तर याचे हे 3 भाग इक्वल होणार. 1
2. आता हे जे पार्ट आहेत हा 1, 2 आणि हा 3, हे 3 भाग जे आहेत ते इक्वल आहेत. त्याच्यामध्ये मला नोज मधल्या पार्टमध्ये माझा नोज आहे, खालचा पार्ट आहे त्याच्यामध्ये माझं लिप्स आहेत. आता हे माझ्या नोज लाईन पासून ते चिन लाईन आहे, याच्या सेंटरला ही माझी लिप लाईन आहे. ओके, नोजला प्लेन्स किती असतात? बऱ्याच जण नोज काढतात तर नोजला आपल्या 4 प्लेन्स असतात. मग बरेचसे मुलं कन्फ्यूज होतात, 1 किंवा 2 प्लेन्सचाच विचार करतात. फ्रंट अँगलनी जर मी बघितलं तर ही माझी एक प्लेन, ही दुसरी प्लेन, ही तिसरी प्लेन आणि ही चौथी प्लेन. बरेचसे मुलं फक्त ही 3 प्लेन्सच काढतात आणि नोज कंप्लीट करतात, पण ही चौथी प्लेन पण खूप इम्पॉर्टंट आहे. या चौथ्या प्लेनचा देखील विचार केला पाहिजे. आपल्याला जर ह्या प्लेन्समध्ये जर आपण ड्रॉइंग नेहमी बसवण्याचा प्रयत्न केला तर आपलं ड्रॉइंग नेहमी परफेक्ट येणार. आता सध्या मला माझं जे काही कास्ट आहे हे 3/4 अँगलला आहे. मला त्याची मी फ्रंट अँगल आहे, हा माझा 3/4 अँगल आहे. तर मला ही साईड कमी दिसणार, ही साईड मला जास्त दिसणार आहे. तर 3/4 अँगलला माझा जेव्हा नोज करतो तेव्हा माझ्या नोजच्या मला फक्त 3 प्लेन्स दिसतात. चौथी प्लेन जी आहे इकडची ती मला नाही दिसत. त्याच्यामुळे हे मला ही एक प्लेन, ही दुसरी प्लेन आणि ही तिसरी प्लेन, ह्या 3 प्लेन्सचाच मला सध्या ड्रॉइंगमध्ये मला दाखवावं लागणार आहे. त्याच्यानंतर जिकडे माझी नोजची प्लेन संपते तिथून माझे डोळे स्टार्ट होतात. आता डोळ्याचं प्रपोर्शन कसं आहे तर माझी नोजची ही जी काही प्लेन आहे, प्रपोर्शन जे आहे तेच प्रपोर्शन माझ्या डोळ्याचं प्रपोर्शन आहे. म्हणजे आता हे फ्रंट अँगलला माझं नोजची प्लेन जी काय आहे ती अशा पद्धतीने दिसत आहे. हे माझं जे काही प्रपोर्शन आहे तेच प्रपोर्शन माझ्या डोळ्याचं आहे. माझ्या डोळ्याचं जे काही प्रपोर्शन आहे माझ्या 2 डोळ्यांमध्ये सेम इक्वल डिस्टन्स आहे. मग हे जे डिस्टन्स आहे तेच माझं डोळ्याचं प्रपोर्शन आहे. 2 डोळ्यांमध्ये माझं इक्वल डिस्टन्स राहणार. ओके, त्याच्यानंतर माझ्या 2 डोळ्यांच्या नंतर ही जी काही स्पेस राहते फ्रंट अँगलला, तर हे प्रपोर्शन देखील सेम तेवढंच इक्वल इकडे देखील दिसणार आणि हे इथे देखील दिसणार. तर हे झालं प्रपोर्शन. माझ्या डोळ्याच्या आयबॉल पासून जर मी सरळ लाईन जर खाली घेतली तर तिकडे येणार माझी लिप लाईनचा एंड इकडे येतो. म्हणजे हे माझे आयबॉल आहेत. या आयबॉल पासून जर मी स्ट्रेट लाईन जर खाली सरळ ड्रॉ केली तर इथे येतात माझे लिप. तसंच इकडे देखील माझा जो काय 3/4 अँगलला आयबॉल जो येणार
तर इथे माझा लिप एंड होतो. आपला अप्पर लिप जो असतो हा अप्पर लिप थोडासा पातळ असतो, लोअर लिप असतो तो थोडासा प्रपोर्शनमध्ये जाडा असतो. तर हे झाले माझे अप्पर लिप अँड लोअर लिप. तर 3/4 अँगलला माझा दुसरा जो डोळा आहे हा डोळा मला 3/4 अँगलला पूर्ण दिसणार. आपल्या डोळ्याची देखील जी रचना असते, हा आपला आयबॉल असतो. मी जर फ्रंटनी बघितला तर हा माझा आयबॉल आणि त्याच्यावर माझा हा जो आयचा सॉकेट असतो तो एवढाच दिसतो. बाकीचं सगळं आपल्या ह्या सॉकेटच्या मध्ये मसल्सनी आपला डोळा कव्हर झालेला असतो. हा फ्रंट अँगल झाला. सेम हाच आयबॉल जेव्हा मी समोर न बघता थोडासा 3/4 अँगलला जेव्हा माझा फेस टर्न होतो तेव्हा हा आयबॉल जो आहे तो इथे ओव्हल होतो. आणि इथे तो अशा पद्धतीने जेव्हा ओव्हरलॅप होतो तर हा त्याच्यामध्ये ट्विस्ट येतो. अगदी साईड अँगल असेल तेव्हा माझा हा आयबॉल जो आहे तो असा दिसणार आहे आणि माझा आय सॉकेट जो आहे तो एवढाच दिसणार आहे. तर आपला जसा आपण नक्की आयबॉल कसा काढायचा आहे, तो 3/4 अँगलला आहे, फ्रंट अँगलला आहे का अगदी साईड अँगलला आहे, तर त्याच्याप्रमाणे आपल्याला त्याचं ड्रॉइंग ठरवावं लागणार आहे की हा माझा फ्रंट आहे, हा माझा 3/4 अँगल आहे किंवा हा माझा साईड अँगल आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला आपलं ड्रॉइंग चेंज करावं लागणार. आता सध्या तरी आपल्याला जे आपलं हेड जे आहे हे 3/4 अँगलला आहे, त्याच्यामुळे आपला जो हा आयबॉल आहे हा सेंटर पासून थोडासा पुढे जातो आहे. आणि या डोळ्यामध्ये देखील तुम्ही जेव्हा करणार तेव्हा तो त्याची ही साईड नाही दिसणार ह्या डोळ्याची, तर ती ओव्हरलॅप झालेली असणार आहे. आणि इथे मग हे आपली डोळ्याची खोबणी येते आणि त्याच्यानंतर हे अगेन चिक बोन्स येतात. तर हे जे आहेत हे प्लेन्सनुसार आपण जर स्टडी करत गेलो तर आपल्याला ड्रॉइंग करणं, प्रपोर्शन्स घेणं हे देखील अगदी सहज आणि सोपे होत जाते. तर हे झालं आत्ताशी आपले डोळे, नाक आणि ओठ. आता आपल्या कानाचं प्रपोर्शन कसं असतं, तर डोळे आणि नाक याच्यापासून जर मी लाईन स्ट्रेट पुढे नेली तर त्या प्रपोर्शनमध्ये माझा कान असतो. आता आपल्याला या साईडचा तर कान नाही दिसणार आहे, कारण की या साईडची प्लेन जी काय आहे ते आपल्याला नाही दिसत 3/4 अँगलला. फ्रंट अँगलला जर मी उभा आहे तर मला माझे दोन्ही कान दिसतात, पण जर मी तेच माझा फेस ट्विस्ट केला तर माझा हा कान जो आहे ती माझी प्लेन ओव्हरलॅप होते आणि ही प्लेन परफेक्ट दिसते.
तर नोज आणि आईज याच्यापासून माझा जो कान आहे हा 3/4 अँगलला आहे. आता ही माझी जी काही साईड प्लेन आहे, तर या साईड प्लेनच्या इथे माझा कान जो आहे तो नक्की कुठे आहे, तर ह्या साईड प्लेनचा जो काही सेंटर आहे याच्या बरोबर सेंटरला हा माझा कान आहे. त्याच्यानंतर हे जे काही माझ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये माझे लाईन्स जात आहे, तर बरोबर त्याच्यामध्ये हा माझा कान येणार आणि या कानाच्या खालून माझी जॉ लाईन स्टार्ट होणार आणि ती जॉ लाईन इथे क्रॉस जाणार आणि हे हेड जे आहे ते माझं संपूर्ण अशा पद्धतीने दिसणार. ही माझी फोरहेड लाईन, ही हेड लाईन, ही माझी फोरहेड लाईन. तर अशा पद्धतीने आपलं संपूर्ण हेडचं प्रपोर्शन जे आहे ते अशा पद्धतीने डिवाइड झालेलं आहे. त्याला आज आपण आता पुन्हा आपलं जे काही कास्ट आहे त्या कास्टपासून आपण हे मी जस्ट एक बेसिक तुम्हाला सांगितले आहे. आता थोडंसं आपण डिटेल्स मध्ये आपण त्याचं ड्रॉइंग समजून घेण्याचं आणि त्याच्यामध्ये जे नेमके गालाचे प्लेन्स आहेत, कानाचे प्लेन्स आहेत, डोळ्याचे प्लेन्स आहेत, हे कसं नेमके करायचे ते थोडंसं आपण इथे आता डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. आता हा तुमचा जर सपोज पूर्ण हा हाफ साईजचा पेपर आहे, या हाफ साईजच्या पेपरमध्ये माझं कंपोजिशन मी तर सांगितलंय तुम्हाला की सेंटर कंपोज न करता किंवा ते ऑफ सेंटर असलं पाहिजे. तर सगळ्यात पहिलं माझं कंपोजिशन कसं असलं पाहिजे, तर माझ्या ह्या संपूर्ण पेपरवर वरतून मला 2 बोटं तरी ही स्पेस सुटली पाहिजे. हे मी मार्किंग करून घेतलं. खाली माझा ठोकळा आहे, तर ठोकळ्याच्या खाली पण माझा बेस मला ग्राउंड जे आहे फोरग्राउंड, 2 प्रकार आहेत, एक बॅकग्राऊंड आणि एक फोरग्राउंड. तर फोरग्राउंडला देखील मला स्पेस मिळाली पाहिजे म्हणून मी ते देखील मार्क करून घेतलं. त्याच्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला देखील माझी जी काही स्पेस आहे ती मार्क करून घेतली आणि इथे माझी स्पेस, माझा फेसचं डिरेक्शन या साईडला आहे, तर या साईडची स्पेस जास्त सुटली पाहिजे म्हणून मी इथे 3 बोटांचं, तर हे जे काय आहे स्पेस सुटलेली त्याच्यामध्ये माझं हेड जे आहे ते बसवायचं आहे. त्याच्यामुळे हे पहिले मी मार्किंग्स करून घेतले. त्याच्यानंतर माझा हेड जे काय आहे जस्ट एक मला रफ लाईन, एक अंदाज यावा त्याच्यासाठी मी एक रफ ड्रॉ करून घेतो. जस्ट एक अंदाज यावा म्हणूनच. कधीच ड्रॉइंग डायरेक्ट फायनल करायला सुरुवात नाही करायची. नेहमी आपण पहिलं एक कंपोजिशन, एक स्केच करून घेतलं आणि त्या स्केचमध्ये आपण कंपोजिशन एक करून बघितलं की माझं कंपोजिशन कुठे आहे. आता ह्या पेपरचा हा सेंटर आहे, तर या सेंटर पासून माझं कंपोजिशन ऑफ सेंटर आहे. ओके, माझं मगाशी जिकडे आपण जसं म्हटलेलं की सेंटर कंपोजिशन न करता ते ऑफ सेंटर कंपोजिशन झालं पाहिजे, त्याच्यामुळे मी एक रफ ड्रॉइंग करून घेतो. अगेन आता सर मग तुम्ही जे काही हे पहिलं बॉक्स टाकून दाखवलेला, मग तो दाखवणं गरजेचं आहे का, तर शक्यतो तसं जर तुम्ही ड्रॉइंगची सुरुवात केली तर तुमचं ड्रॉइंग कधीच चुकणार नाही. अगेन माझा हा जो काही बॉक्स आहे हा बॉक्स मी पुन्हा तसाच्या तसा मी इथे ड्रॉ करून घेतला आहे आणि माझ्या प्रत्येक आता फेसचा बॉक्स वेगळा, नेकचा बॉक्स वेगळा आणि त्या कास्टचा खालचा बॉक्स वेगळा. तर नेकसाठीचा पण मी एक सिलेंड्रिकल बॉक्स आहे, तो बॉक्स मी ड्रॉ करून घेतोय.
आणि मग तो खालचा जो माझा बेस आहे त्याचा बॉक्स मी ड्रॉ करून घेतो. त्यानंतर ही माझी सेंटर लाईन आहे माझ्या हेडची. ओके, हेडची सेंटर लाईन झाली. आता मला माझ्या फेसचे 3 इक्वल पार्ट करायचे आहेत. तर माझा जो हात आहे हे माझं ड्रॉइंग हे माझ्या हाता एवढंच आहे फेसचं. हे प्रपोर्शन मी मेजर करून घेतलंय. ही माझी फोरहेड लाईन, ही माझी चिन लाईन. ओके, 1 2 and 3. तर हे माझे 3 पार्ट इक्वल मी ड्रॉ करून घेतले आहेत हेडचे. जेवढे शक्य होईल तेवढे त्याचे प्लेन्स जे काय आहेत ते व्यवस्थित ऑब्झर्व करायचे आणि ऑब्झर्व करून त्याचे जे काही रफ प्लेन्स आहेत डायरेक्ट फायनल कधीच नाही करायला घ्यायचं. पहिलं जेवढं रफ तुम्ही ड्रॉइंग करून घेणार तर तेवढं तुमचं ड्रॉइंग परफेक्ट होत जाणार. अगेन माझ्या नोजची जी काही प्लेन आहे त्याच्यापासून माझी चिन लाईन आहे, याचा जो काही सेंटर आहे ती माझी लिप लाईन असणार. अगेन डोळ्यापासून मी लाईन खाली घेऊन आलो, तिकडे माझी लिप लाईन आहे. डोळ्यापासून सरळ लाईन मी जर खाली घेऊन आलो ती माझी लिप लाईन आहे. अगेन माझा जो नोज लाईन मी जर पुढे ती एक्सटेंड केली आणि माझी आय लाईन पुढे एक्सटेंड केली तर याच्यामध्ये माझा कान आणि या कानापासून खाली माझा जॉ लाईन येणार. आणि कानाच्या खालून अगेन माझी नेकची लाईन येणार. आपलं जे काही हेड असतं, बऱ्याचदा मुलांना कन्फ्युजन कुठे होतं इकडची लाईन काढायला, ही लाईन नेमकी एंड कुठे करायची. तर नेमकं कसं असतं,
आपलं हेड जे आहे ते मागून जास्त मोठं असतं, पुढून लहान असतं आणि मागे जास्त मोठं असतं. त्याच्यामुळे ही हेडची जी काही लाईन आहे हे हेड इथे मोठं आलं पाहिजे आणि इथून ही माझी नेक लाईन येणार. तर हे हेड इथे आपल्याला इकडे बाहेर न्यावं लागेल. हे एवढं जेव्हा माझं बेसिक रफ लाईन टाकून होतात, त्याच्यानंतर मला माझं जे काही ड्रॉइंग आहे ते फायनल करायला स्टार्ट करायची आहे. आणि फायनल करताना मग त्याच्यामधले जे काही डिटेल्स आहेत ते व्यवस्थित मी ऑब्झर्व करत ते ड्रॉइंग फायनल करत जायचं. तर अशा पद्धतीने संपूर्ण हेडचे प्लेन्स जे काय आहेत जेवढे शक्य होतील तेवढे सगळे प्लेन्स ड्रॉ करून घेतले पाहिजेत आपण.
आणि हळूहळू मग त्याच्यामधले जे काही मासेस आहेत ते मासेस आपण भरायचा प्रयत्न करायचा आहे. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने जेव्हा आपण आपलं ड्रॉइंग स्टेप बाय स्टेप जेव्हा पूर्ण करतो तेव्हा आपल्या चित्रामध्ये व्यवस्थित डायमेन्शन्स यायला लागतात, टोन्स आपल्याला क्लिअर होतात. आता टोन्स मध्ये बरेचसे विद्यार्थी प्रॉब्लेम काय होतो की लाईटकडे पण बघायचं, शॅडोकडे पण डिटेल करायचं, लाईटकडे पण डिटेल करायचं, तर मग प्रॉब्लेम होतो. सगळ्यात पहिली ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली पाहिजे की शॅडोमध्ये नेमकं किती काम झालं पाहिजे, लाईटमध्ये नेमकं काम किती झालं पाहिजे. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं की जे काही डिटेलिंग पार्ट जो काय आहे तो नेहमी लाईट साईडमध्ये झाला पाहिजे. शॅडो साईडमध्ये जे काही टोन्स दिसत आहेत आपल्याला ते नेहमी सॉफ्ट करायचे, ते मागे गेले पाहिजे टोन्स. आणि लाईट पोर्शनमध्ये फॉर एक्झाम्पल आपण दिवसा जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा उठतो, जे काही आपली कामं आहेत, खेळायचं आहे, ऑफिसला जायचं आहे, तर हे सगळं कधी करतो जेव्हा दिवस असतो तेव्हा. रात्रीच्या वेळेमध्ये आपण काय करतो, 12 वाजले 1 वाजला की कबड्डी खेळायला जातो, खो खो खेळायला जातो, तर नाही, तेव्हा आपण झोपतो शांत का, कारण की रात्र आहे, तेव्हा आपण काही नाही करत. तर तसंच मॉडेलवर जो काही लाईट पडतो, तर जिकडे मॉडेलवर जो काही डायरेक्ट लाईट पडला आहे तर तिकडचं जे काही काम आहे ते नेहमी डिटेलिंग झालं पाहिजे. जे काही पॅच लावायचे, कलर बरोबर खेळायचा आहे, तर हा सगळा ब्रश स्ट्रोक्स लावायचे आहेत, हा सगळा जो काही पार्ट आहे तो लाईट जिकडे डायरेक्ट पडतो आहे तिकडे झाला पाहिजे. पण शॅडोमधलं जे काही काम आहे ते नेहमी सॉफ्ट करायचं. शॅडोमधले कलर्स आहेत ते तिकडे व्हाईट कधी नाही आला पाहिजे, तिकडे ब्रशिंग जे आहे ते हार्ड नाही झालं पाहिजे, नेहमी सॉफ्ट झालं पाहिजे. आणि तिकडचे जे काही टोन्स आहेत त्या टोन्सला नेहमी झोपवायचं. आणि जे काही खेळवायचा जो काही पार्ट आहे ते नेहमी लाईट साईडच्या पार्टमध्ये झालं पाहिजे. तसंच हे शॅडोमधलं माझं जे काही पार्ट आहे ते नेहमी सॉफ्ट झाले पाहिजे. आता त्याच्यामध्ये पण माझा कोर ऑफ शॅडो जो काही आहे तो कुठे पडतोय ते मी ऑब्झर्व करायचं आहे. अगेन त्याच्यामध्ये मला 3 टोन क्रिएट झाले पाहिजेत, म्हणून हा माझा टोन हा डार्क झाला पाहिजे. तर हा माझ्या चित्रामधलं लाईट आहे. ओके, जो कंप्लीट सुपर लाईट आहे.
त्याच्यानंतर माझ्या चित्रामधला हा मिड टोन आहे. तर अशा पद्धतीने 3 टोन, लाईट, मिडल, डार्क, अशा पद्धतीचे 3 टोन तरी चित्रामध्ये येणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर रिफ्लेक्टेड लाईट आणि हायलाईट हे सेकंडरी आहे, पण प्रत्येक चित्रामध्ये 3 टोन असणं खूप आवश्यक आहे. तो म्हणजे लाईट, मिडल आणि डार्क. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही तुमचं चित्र कराल तेव्हा ते चित्रामध्ये व्यवस्थित डेप्थ क्रिएट होते, डायमेन्शन्स क्रिएट होतात. त्याच्यानंतर आता अगेन माझा हा जो काही पेपर आहे, ह्या पेपरचा माझा बेस कुठे आहे, तर तो बेस व्यवस्थित आणणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर ही माझी ड्रेपरी, हा माझा फोरग्राऊंड, त्याला ग्राउंड येणं, नाहीतर ते ऑब्जेक्ट जे काय आहे, कास्ट जे काय आहे ते हवेत तरंगल्यासारखं वाटतं. तर त्याला व्यवस्थित बेस देणं गरजेचं आहे, बॅकग्राऊंड देणं गरजेचं आहे. आता हा बॅकग्राऊंड का इम्पॉर्टंट आहे, तर हा बॅकग्राऊंड जे काय आहे तो फक्त आपल्या ऑब्जेक्टला क्लिअर करण्यासाठी, नाहीतर आपला बॅकग्राऊंड म्हणून तो बॅकग्राऊंड डार्क ठेवला जातो आणि ऑब्जेक्ट तुमचं क्लिअर होतं, पुढे येतं. तर आता माझं जे काही डायरेक्ट ऑब्जेक्टवर लाईट पडतो आहे त्याच्यामुळे काय होतंय की माझा हा सगळा मिड टोन क्रिएट होतोय. ज्याच्यामुळे माझा हा जो लाईट आहे तो प्रॉपर वर येणार अजून का, कारण की हा माझा मिड टोन आहे. जर हा पण लाईट ठेवला आणि मी हा पण लाईट ठेवला तर दोन्ही ते मर्ज होणार, वरती नाही येणार. मला माझं कॅरेक्टर जे काय आहे, माझं कास्ट जे काय आहे ते वरती काढायचं आहे. त्याच्यासाठी माझा बॅकग्राऊंड जो आहे तो मला ह्याच्या लाईटपेक्षा हा लाईट जो आहे त्याची इंटेन्सिटी कमी करावी लागणार. त्याच्यामुळे माझा हा लाईट जो आहे तो सुपर लाईट वाटेल आणि तो वरती येईल आणि माझं कास्ट जे काय आहे ते वरती येणार. आणि याच्यापेक्षा माझा हा देखील डार्क राहणार आणि माझं मग कास्ट जे काय आहे ते प्रॉपर वरती येणार आहे. तर हे झालं संपूर्ण तुमचं हेड स्टडी. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही हेड स्टडी जर केलं तर तुमचं हेड स्टडीमध्ये कधीच मिस्टेक्स नाही होणार आणि तुमचे प्रत्येक ऑब्जेक्टकडे बघण्याचा दृष्टिकोन जो काही आहे तो सेम हाच असला पाहिजे. मग भले ते कास्ट असेल किंवा मग एखादा कुठलाही ऑब्जेक्ट असेल. सपोज एक बॉल आहे, आता या बॉलवर जेव्हा लाईट पडतो तर अगेन हा जो आहे माझा हा आहे माझा हायलाइटचा पोर्शन. हा संपूर्ण एक सन माझा सपोज इकडे आहे, तर या सनचा जो काही लाईट पडणार आहे तो माझा हा इकडे हायलाइट आहे. हा हायलाइट पडलाय. सर्कल जे काही राऊंड ऑब्जेक्ट असतं त्याच्या पर्टिक्युलर एका एज पर्यंत लाईट पडतो, पण जिकडे त्याचा अँगल चेंज होतो तिकडे लाईट पुढे नाही जाऊ शकत, लाईट बेंड नाही होत कधी, तर तो सरळच जातो. मग तो इकडनं लाईट इकडनं पास न होता तो असं इथून पुढे जातो. त्याच्यामुळे इकडे माझा जो काय आहे लाईट इथपर्यंत आहे, तर हा माझा टोन क्रिएट व्हायला लागतो.
आता हा टोन क्रिएट झाला, ज्याच्यामुळे इकडे शॅडो क्रिएट झाले, माझा लाईट बदलला शॅडोमुळे. त्यानंतर परत अजून मी इथे पुढे आला, इथपर्यंत पुन्हा थोडाफार लाईट आहे कुठून तरी, कारण की हा लाईट नेहमी इकडे बाउन्स होतो, लाईट नेहमी बाउन्स होत राहतो. हा लाईट इथपर्यंत आला आणि परत रिफ्लेक्ट होतोय, त्याच्यामुळे इकडे कुठेतरी हलकासा लाईट आहे. पण अगेन एक पॉइंट असा येतो जिथे लाईट बिलकुल नाही पोहोचू शकत ऑब्जेक्टच्या, त्याच्यामुळे तिकडे परत डार्क क्रिएट होतो. हा माझा लाईट आहे, हा माझा मिड टोन आहे. ओके, आता हा जो माझा पॉइंट आहे, ह्या पॉइंटपर्यंत माझा लाईट बिलकुल नाही जाणार, इथे एक्स्ट्रीम डार्क माझा क्रिएट होतो. आता तुम्ही जर नीट याच्यात बघाल तर सपोज हा माझा लाईट इकडनं इकडे पडतोय आणि हा लाईट इथून पुढे जातोय आणि असा इकडे येतोय आणि बाउन्स होऊन परत हा लाईट या बॉलवर येतोय, कुठेतरी बाउन्स होतोय लाईट आणि परत या बॉलवर येतोय आणि त्याच्यामुळे इकडे कुठेतरी माझा पुन्हा लाईट पडल्यासारखा दिसतोय. आणि ज्याच्यामुळे हा लाईट आहे, हा पण लाईट आहे, माझा दोन वेगवेगळे लाईट आहे एकाच सोर्समधून. पण हा जो लाईट आहे हा आहे हा माझा रिफ्लेक्टेड आहे लाईट आहे, हा डायरेक्ट लाईट आहे, हा माझा रिफ्लेक्टेड लाईट आहे, ज्याच्यामुळे हा डार्क एक टोन क्रिएट होतो. त्याला म्हणतात कोर ऑफ शॅडो. एक्स्ट्रीम डार्क जो काय असतो त्याला म्हणतात कोर ऑफ शॅडो, जो माझ्या या पोर्शनमध्ये क्रिएट होतो. आणि इथे माझी शॅडो क्रिएट होते, ज्याच्यामुळे माझ्या चित्रामध्ये माझे डायमेन्शन्स क्रिएट होतात. तसंच प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये सेम जो काही लाईट असणार त्याच्यामध्ये जसं मी इथे दाखवलेलं, हा लाईट हा मिडल आणि हा डार्क, तर हे तीन टोन तसे तयार होतात. तसंच इकडे देखील हे तीन टोन तयार झालेले आहेत. आणि हा बाउन्स लाईट आहे जो परत ऑब्जेक्टवर येतोय, पण तो ह्याच्या इंटेन्सिटीपेक्षा ह्याची इंटेन्सिटी कमी असणार, ज्याला म्हणतात रिफ्लेक्टेड लाईट. ओके, आणि हा झाला माझा हायलाईट. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही हे करणार तर लाईटमध्ये आपल्याला 5 पद्धतीचे लाईट, मिडल, डार्क, रिफ्लेक्टेड लाईट आणि हायलाईट हे अभ्यास करायचे आहेत, ज्याच्यामुळे आपलं चित्र हे 3 डायमेन्शनल आपल्याला वाटायला सुरुवात होते. जर मी फक्त हे 2 केले किंवा फक्त हे 2 केले तर माझं चित्र फ्लॅट वाटेल. पण जेव्हा मी तिसरा टोन आणतो, रिफ्लेक्टेड लाईट आणतो किंवा हायलाईट आणतो आणि रिफ्लेक्टेड लाईट आणतो, तेव्हा माझं संपूर्ण चित्र हे 3 डायमेन्शनल वाटायला लागतं. आणि आपल्याला ह्या वर्षभरामध्ये याच सगळ्या लाईटचा अभ्यास करायचा आहे आणि याच मेथडमध्ये आपल्याला हा सगळा अभ्यास करायचा आहे. आता हे आज मी फक्त तुम्हाला दाखवलं आहे की फक्त हेड
लाईटच्या बाबतीतलं दाखवलं आहे. पण या वर्षभरामध्ये तुम्हाला फुल फिगर मॉडेल करायचं आहे आणि या फुल फिगर मॉडेलमध्ये जेव्हा या पद्धतीचा लाईट पडतो तेव्हा नेमके काय कसे बदल होतात हे आपल्याला स्टडी करायचे आहेत आणि ते आपल्याला वर्षभर करायचं आहे. ओके, तर आपण आपली असाइनमेंट यापुढे सुरुवात करूया.